लवकर आम्ही अजून एक मोठा धमाका जो सांगतो बाईटच्या माध्यमातून लवकरच एक चांगली गाडी बघायला भेटेल। जो बैल सुरुवातीला या बैलाने त्या बैलाला घडवलं, त्याला इशारा असेल, तो बैल आज लवकरच बैलामध्ये दिसणार। म्हणजे नक्की सर्वांना समजेल की माथुरच असेल। खाली लोक फोन करतात लक्षाला बैल नका देऊ, त्यांची एकच मी त्यांना विनंती करेन का फक्त बैल पळतोय म्हणून बैल द्या। बैल झाल्या बोनिवलेल्यांशी झाल्या, आज कुठेतरी थोडासा जल्लोष झाला, कुठेतरी त्यांची क्षमा मागतोय कारण एक नंबरची गाडी झाली। बऱ्याच दिवसामध्ये पोरांना बी आनंद होता, प्रत्येक जणांना मी पकडू शकत नाही, थोडासा मिनी बी आनंद गेला कारण बऱ्याच दिवसामध्ये आम्ही एक नंबरची गाडी केली आणि खूप आनंद आहे। आज त्यानंतर मला वाटतं दावणीला काही नवीन खरेदी झाली, तिच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना। आज त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, पण वासरू छान पळतोय। आज आमचा पुढचा भविष्य आहे, कुठेतरी आज तो करून दाखवतोय। भरपूर जण त्या दिवशी बोलले काय कोणला पण बैल देतात, पण तुम्हाला सांगतोय वाईट कालामध्ये माझा मोठा भाऊ तो वीर देसाईच माझ्या पाठीशी होता, अजून मी सांगतोय। आणि मित्रांनो, संघर्ष योद्धा चिंचोलीकरांचा लक्ष आहे बघा, आज भरपूर दिवसानंतर आपल्याला दिसतंय। बैल मैदानामध्ये असते, पण त्याच्यानंतर काय होतं की कुठेतरी बैलाचं नियोजन चुकतं आणि बैल गुलालापासून लांब राहते। पण आज चांगला असा गुलाल घेतलेला आहे। आपण विचारूया अक्षयदा, नमस्कार। नमस्कार। आज चांगली गाडी झाली, मला वाटतं त्या साईडला पण खूप चांगली गाडी होती आणि तुमची पण चांगली गाडी पळाली, काय बोलाल? आज आम्ही प्रत्येकाला बोलत असतो, आम्हाला संध्याकाळचं जमत नाही, आम्ही आल्या नाव दिला, 12:30 वाजता नाव दिला। पहिलाच नाव आमचा होता, बऱ्याच लोकांनी विचार केला की एवढे लवकर नाव दिले, पण आम्ही दुसरे शर्यतही जमणार होती रॉकेटची, त्याच्यामुळे आम्हाला रणजित शेटनी पहिले सांगून दिली आता लवकरच शर्यत कर। आम्ही आल्या 21,000 दोंबालवरती छोटासा आमच्या पद्धतीत नाव ठेवला आणि 1-1.5 तासामध्ये यांचा तारालीवाल्यांचं नाव फिरला, महेश शेट पाटील ताराली यांचं नाव फिरला आणि आम्हाला समजलं का रामा शेटच पडणार आहे कारण योगेश शेट पैसे लावायला आले होते त्यांच्या जोरीला आणि आम्ही कुठेतरी आम्ही पण आनंदाचं होतो कारण आमच्या जो रॉकेट होता तो एक पण पराजित झाला नव्हता शर्यत। आणि आज कुठेतरी ज्या दिवशी बैलाला बैल पुरेल, मागचा नियोजन आमचा चुकला होता, कुठेतरी नियोजन बी चांगला होता। वीर आमचा चांगला मित्र आहे, आज कुठेतरी खांद्याला खांदा लावून माझ्या असतोय माझा छोटा भाऊ मोठा भाऊ, त्याच्यामुळे आज कुठेतरी त्याला पण बैल देणं गरजेचं होतं कारण कुठेतरी आपला मित्र कुठेतरी मागे आहे तर त्याला पुढे आणायचा होता, पण कुठेतरी त्याचा बैल वीक होता, कुठेतरी त्याला समजला नाही तर बैल पळला नाही। आज आल्या नाव ठेवला आणि आज खूप मन खुश झालं कारण ही इच्छा होती, कारण जो मागच्या वर्षी जो आम्ही बॅकफुटला होतो कुठेतरी आम्ही एक पराभूत होतो, कुठेतरी आज एक नंबरची गाडी मारायची इच्छा होती पोरांची, आज खूप आनंदात होतो आणि आज एक नंबरचीच गाडी मारली आम्ही आज। बरोबर, मला वाटतं या सीझनची पहिलीची सर्वात मोठी गाडी लक्षात सर्वात मोठी गाडी। बरोबर, आता जे नियोजन ठरलं आहे रॉकेट सोबत, मला वाटतं त्यांची गाडी पण छान पळते आणि मागच्या वर्षी मला आठवतंय लक्ष आणि त्यांचा जो पाखऱ्या ही गाडी पण पळायची बघा, संबंध खूप चांगले टिकवले तुम्ही। आज त्यांचा दुसरा बैल आहे तो सुद्धा तुम्हाला पायऱ्याला दिला, काय बोला? यश रणजित शेटचा मुलगा यो माझ्या वाईट कालामध्ये भरपूर साथीला होता, प्रत्येक वेळी फोन असायचा लक्ष करून दाखवणार कारण लक्ष वीक होता, त्याच्यामुळे वाईट कालामध्ये त्यांनी खूप साथ दिली। पण त्यांनी पण म्हटलं होतं ज्या दिवशी लक्ष त्यांच्या पायऱ्यामध्ये पडणार त्या दिवशी आम्ही एकच नंबरची गाडी मारणार। लक्षवरती एवढा विश्वास आहे ना त्यांचा, स्वतःच्या बैलावरती नाही एवढा विश्वास लक्षवरती आहे आणि आज कुठेतरी पाखऱ्या वीक असल्यामुळे ते रॉकेट आम्ही उलट्या खांदे आम्ही रिक्स उचलून टाकितला आणि आज कुठेतरी खालून गाडी रॉकेटच गेली, परंतु ती गाडी पुढे होती कारण त्या गाडीला बी घ्यास चांगली होती कारण रामा शेट एक नंबरचाच बैल आहे आजच्या कंडिशनला आणि भवानी ही गाडी पडलीच नव्हती। आज कुठेतरी आमच्या 2-3 वेळा गाड्या झाल्या, बोनिवलेल्यांशी झाल्या, आज कुठेतरी थोडासा जल्लोष झाला, कुठेतरी त्यांची क्षमा मागतोय कारण एक नंबरची गाडी झाली। बऱ्याच दिवसामध्ये पोरांना बी आनंद होता, प्रत्येक जणांना मी पकडू शकत नाही, थोडासा मिनी बी आनंद गेला कारण बऱ्याच दिवसामध्ये आम्ही एक नंबरची गाडी केली आणि खूप आनंद आहे आज मला कारण आज बैलांनी करून दाखवलं। बरोबर, आणि त्यांनी उरी पण घेतली, मला वाटतं माझ्या व्हिडिओमध्ये आता ही दुसऱ्यांदा त्यांनी उरी घेतले, काय बोलाल? मैदान पण छान होता, नियोजन पण छान केला आणि गुलाल पण खूप मोठा घेतला आणि मला वाटतं सर्वांनाच आनंद झाला। आज लक्ष ग्रुपची मेहनत, आज कुठेतरी आमचे तेजस असतील, छोटा भाऊ माझे आज कौशवले असतील, त्याच्यानंतर आमचे सर्व मित्र परिवार, आज दिनेश ड्रायव्हर आमचा कुठेतरी मागे असतोय कारण दिनेश ड्रायव्हरला कुठेतरी आम्ही बसवत नाही कारण आता आमची थोडासा वाईट काल असल्यामुळे प्रत्येक बैलवाल्याचा ड्रायव्हर फिक्स असतो, तर गणपत ड्रायव्हर फिक्स होता त्यांचा, आम्ही बोललो गणपत पण बसू दे काही हरकत नाही, आज बैल करून दाखवणार। आज कुठेतरी सुट्टी मेकर आमचे केशव दलवी नव्हते तर कुठेतरी आमचे संदीप ढोणे नांदिवली यो होता, आज तो पण माझा मोठा भाऊ आज कुठेतरी खांद्याला खांदा लावून असतोय, आज चांगली सुट्टी केली। त्याच्यानंतर आज सुट्टी मेकर आमचे दिनेश दुधकर असतील, त्याच्यानंतर आमचे प्रमोद दाबणे असतील, सर्वजण म्हणजे बैलाच्या पाठीशी असतात आणि आज बैलांनी खूप आनंद केला। बरोबर, आता ड्रायव्हर कोण बसवलं मग? आज ड्रायव्हर होता गणपत ड्रायव्हर होता पोसरीचा, प्रत्येक आमचा दिनेश ड्रायव्हरच असतो, 3-4 वर्षे आली, पण कुठेतरी बैलाचा बॅकफूट असल्यामुळे प्रत्येकाचा ड्रायव्हर फिक्स असतोय, तर आम्ही कुठेतरी दिनेश ड्रायव्हरला समजून सांगितलेलं आहे का थोडे दिवस आपले दिवस येण्यात तोपर्यंत ड्रायव्हर आपल्याला बसवायलाच लागेल कारण का प्रत्येकाचा ड्रायव्हर फिक्स आहेत, कुठेतरी आपला तू स्वतःचा बैल आहे। दिनेश ड्रायव्हर कधी दुसऱ्याचा बैल समजला नाही, आज खांद्याला कधी ड्रायव्हरला कुठल्या बसवला नाही तर तो ड्रायव्हर कुठेतरी येत नाही बैलाच्या बरोबर, पण दिनेश ड्रायव्हर आमचा प्रत्येक गोष्टीला गारा बांधण्यापासून तर बैल आणण्यापासून सर्व गोष्टीला असतोय। आज कुठेतरी त्याची बी
बी आभार व्यक्त करतोय, त्याला बी रागरोष नाही कुठेतरी. आणि आज बैलांनी खऱ्या अर्थाने आज आनंद केला. आम्ही खूप खुश आहेत आणि आमचे पप्पा आज खुश आहेत, कारण ही गाडी आम्हाला मारायचीच होती. आज घरामध्ये खूप आनंद आहे. बरोबर. आता जसा लक्ष पळतोय, लक्षानंतर मला वाटतं दावणीला काही नवीन खरेदी झाली, तिच्याविषयी थोडीशी माहिती द्या ना. आज त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, पण वासरू छान पळतोय. आज आमचा पुढचा भविष्य आहे कुठेतरी. आज तो करून दाखवतोय. आज एक गाडी झाली, 3 गाड्या पडल्या, पण आज कुठेतरी लक्षाच्या पावलावरती पाऊल 100% टाकणार ही आम्हाला गॅरंटी आहे. पण पुढच्या वर्षी 100% आदातमध्ये टॉपमध्ये घेणार. टॉपमध्ये घेणार. कशी काय खरेदीविषयी काय सांगाल? आज आम्ही सोमनाथ जगदाले ज्यांनी भरपूर मेहनत केली बैलावरती, झेंडापंत महाराष्ट्र राज्य. आज कुठेतरी बैलाला घडवण्यापासून म्हणजे वीकपणा होता छातीमध्ये काढण्यापासून सर्व मेहनत त्याची आहे. आज त्याचे बी आभार व्यक्त करतो बाईटच्या माध्यमातून. आणि आमचा रोमन पण होता कुठेतरी, रोमन पण आमच्या मैत्री खातीरच ठेवलेला आहे आणि सैराट पण त्याच्याकडून घेतलेला आहे. सर्व बैल सोमनाथ जगदालेची पारख आहे आणि सोमनाथ जगदाले जेव्हा बोले टॉपमध्ये गेला तो बैल टॉपमध्येच केला. बरोबर. मला वाटतं जसे तुम्ही यंग पोरा असतात, यंग मुलं असतात सर्व, पण पाठीमागे खंबीरसार असतं ना तुमचे काका किंवा बाबा, त्यांच्याविषयी काय बोलणार बघा? आज आमचे पिसवलीचे मामा बऱ्याच दिवसामधून आज आले ना. मामा सकाळीच मला बोलला आज गुलाल करायचा आहे. आज ते बी आनंद खूप होता. त्याच्यानंतर आमचे सर्व सुंदर ग्रुप असेल, त्याच्यानंतर माझा भाऊ छोटा भाऊ प्रज्योत असेल, सकाळपासून आमच्या बरोबर होते. प्रणय असेल, त्याच्यानंतर सक्षम माझं साताऱ्याचा विशाल असेल, त्यात अनिकेत पी होता. स्वतः म्हणजे ही पोरं आमची अशी आहेत ना, आज ड्युटी सोडून आज बैलाच्या पाठीशी असतात. आज कुठेतरी त्यांचे बी आभार व्यक्त करतोय. तेजस असेल, नितलसा भरपूर म्हणजे वीर देसाई आवी असेल, त्याच्यानंतर आमचे सर्व मित्र परिवार असेल, लक्ष ग्रुप असेल, या पोरांचे हात आहे. आज कुठेतरी वाईट कालामध्ये ही पोरं माझ्या बरोबर आहेत. आज चांगल्या कालामध्ये भरपूर पोरं होती, तुम्हाला बी माहिती आहे. आणि वाईट कालामध्ये सर्व माझी जीवाभावाची, त्यांच्या ओमकार असेल, भरपूर मेहनत असेल संध्याकाळची यांची. नंतर माझा भाऊ छोटा भाऊ अजय असेल, आज कुठेतरी कामाला होता, तरी पण वेळात वेळ काढून तो बोलला होता लवकर गाडी करायची. कारण प्रत्येक वेळी त्याला जेव्हा तो आला गुलाल नव्हता झाला. 2 वेळा आला, 2 वेळा शर्यत हरली, पण आज तो आला आणि लवकरच गाडी केली आणि गुलाल केला. बरोबर. आता मोठी गाडी खेळल्यात आज, आता मला वाटतं येणाऱ्या काही अड्ड्यामध्ये मोठंच नियोजन करावं लागेल. मग आता कसं काय नियोजन ठरेल? 100% कधी कधी कसं असतं माहिती आहे का, भरपूर जण त्या दिवशी बोलले काय कोणला पण बैल देतात, पण तुम्हाला सांगतोय वाईट कालामध्ये माझा मोठा भाऊ तो वीर देसाईच माझ्या पाठीशी होता अजून मी सांगतोय. आणि त्याला मी मैत्री खातीरच बैल दिलेला होता. आणि याच्या पुढे बी ती गाडी पळून दाखवणार आम्ही. जेव्हा तो रुटीनला लागणार बैल, ती गाडी 100% पळणार. आणि याच्या पुढे सर्वांना एकच विनंती करेन बैलवाल्यांना, बैल पळतोय तर बैल बघून द्या, लोकांचं ऐकून नका देऊ. कारण आज बैल तुमच्या सामनेच आहे, डोळ्यासामने बैल किती पळतोय. खाली लोक फोन करतात लक्षाला बैल नका देऊ. त्यांची एकच मी त्यांना विनंती करेन का फक्त बैल पळतोय म्हणून बैल द्या. बैल नसता पळला तर मी 1 नंबरचा बैल मागला नसता. आज मी पण मथुरमध्ये, लक्षामध्ये, हरण्यामध्ये भरपूर म्हणजे मोठ्या मोठ्या बैलांमध्ये मी पण पळलोय. आज माझा वाईट कालामध्ये मला कोणीच बैल देत नाही, पण त्यांना बी एकच सांगतो बैल आज पळतोय म्हणून मी पण मागतोय. आज कुठेतरी ज्या दिवशी आज आमचं पालेगावचा बादल असेल, यो पण आम्ही फेरा टाकल्यानंतर हा पण रॉकेट आहे. आज डाव्या साईडने आमचा रॉकेटच फेरा टाकला होता आणि उजवीला पण दादांनी बैल दिला होता. ही पण गाडी लवकरच जुलेल. त्याच्यानंतर लवकरात लवकर आम्ही अजून एक मोठा धमाका जो सांगतो बाईटच्या माध्यमातून, लवकरच एक चांगली गाडी बघायला भेटेल. जो बैल सुरुवातीला या बैलाने त्या बैलाला घडवलं, त्याला इशारा असेल, तो बैल आज लवकरच बैलामध्ये दिसणार. म्हणजे नक्की सर्वांना समजेल की मथुरच असेल. काय बोलाल आता, म्हणजे जसं आता नियोजन मोठाच होणार आहे. आता आजचा मैदानाचा थोडक्यात सांगा, कसा वाटला मैदान? आजचा मैदानाचा विषय तुम्हाला सांगतो, 4 गुलाल झाले या उसटण्या मैदानातच झाले आणि 2 गुलाल हरलो तेव्हा दुसऱ्या मैदानातच हरलोय. आज बैलाचा सुरुवातीला पहिली शर्यत पण बैलांनी याच मैदानावर केली. 5 वर्षात सुरुवातीला पहिली शर्यत पण याच मैदानावरती केली आणि आज पण बैल करून दाखवतोय. आणि आज पण गुलाल उसटण्या मैदानातच झाला. पोराबद्दल उसटण्या मैदानातच बैल करायचा, पण असं काहीच नाही. बैल कुठल्या पण मैदानामध्ये पळणार. फक्त बैलाला बैल असला तर बैल कोणाची बी गाडी मारणार. बरोबर. चला, आजचा गुलाल चांगला घेतला आणि बघा तो पण तुमच्या जवळ येतं की कुठेतरी मी पण तुमची पाठ कधीच सोडणार नाही, तुमची साथ कधीच सोडणार नाही, अशा प्रकारे तो दाखवून त्यांनी खूप इज्जत ठेवली आमची. कारण आज आमचं भरपूर स्वप्न, आज खूप आनंद आहे. कारण आज ही गाडी आम्हाला करायचीच होती. कारण 1 नंबरची गाडी ज्या दिवशी आपण मारणार त्या दिवशीच आपल्या बैलाला पैरं होणार. जेव्हा आपण छोट्या छोट्या गाड्या मारू तर आपल्याला पैरं होणार नाही. आणि आज जे आमचं स्वप्न होतं प्रज्योतचं, ते आज लवकरच आम्ही फेरा पहिली गाडी टाकणार. कारण रुद्रा यो आमच्यामध्ये नाही. या रुद्राने आम्हाला सुरुवातीला वरती आणलेलं आहे. कारण जेव्हा कोण वाईट कालामध्ये बैल देत नव्हता, जेव्हा बैल दुसरा होता, तेव्हा रुद्रा आणि लक्षाची गाडी 5 गाड्या लगातार झाल्या होत्या. त्यानंतर आमच्यामध्ये काही कारणास्तव बैल निघून गेला. आज आम्हाला दुःख घटना त्याची, पण त्याच्या पावलावरती पाऊल सुंदर टाकतोय. आज मी रात्रीच सांगितलं सुंदरमध्ये फेरा टाकायचा. जर डावीनी गाडी आपली जुळली तर पुढच्या मैदानामध्ये किंवा याच्या नंतर जेव्हा आपला योग येईल त्या मैदानामध्ये 100% एक किंवा बैल तुमचं नाव ठेवून बिंजोडला. ज्या टायमाला मला स्वप्न आहेत माझे पण का तुमचं नाव बिंजोडला दिसला पाहिजे. कारण प्रज्योत किशोर भैर कोलवाडी हा नाव पहिले बिंजोडलाच असायचा, पण कुठेतरी काही कारणास्तव बॅकफुटला होता. पण आज फेरा टाकला तर गाडी कशी पळते बघू आणि लवकरच ती गाडी पण आम्ही शर्तीसाठी पण सज्ज करू. आज फेऱ्यासाठी बी सज्ज होईल. चला, फेऱ्यासाठी शुभेच्छा आणि आजचा गुलाल घेतला त्यासाठी खूप खूप अभिनंदन.